बाजार समितीचे संचालक आणि बोरी खोडत गटाच्या वतीनं आदरणीय श्री माऊली शेठ खंडाकडे आदरणीय माऊली शेठ आपणास विनंती। महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज, मराठी मनाचे मानबिंदू वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब आणि या घाटमाथ्यावरती जुन्नर तालुक्यामध्ये ज्यांनी शिवसेना वाढवली ते आदरणीय नामदार साबीरबाई शेख यांना वंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करतो। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज विजय सभेसाठी ज्यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे ते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे, शिवसेनेचे सचिव आमचे मार्गदर्शक रामभाई रेपाळे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सन्माननीय विकासभाई रेपाळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, उपस्थित शिवसैनिक बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर मोठ्या संख्येनं आपण सारी मंडळी अगदी मला वाटतं काल किंवा परवाच्या सभेची नोटीस आपल्या सगळ्यांना आली आणि मोठ्या संख्येनं गावगाड्यातून सगळा शिवसैनिक माता भगिनी उपस्थित राहिलेला आहात। आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। खरं तर शिवसेनेच्या बाबतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं दादा प्रथमतः इतकं चांगलं वातावरण निश्चितपणानं तयार झालेलं आहे आणि प्रत्येक गटामध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समिती गणातील सगळ्या अधिकृत उमेदवारांचं वातावरण खूप चांगलं आहे आणि खात्री आहे की 8च्या 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समिती गणातील सगळेच्या सगळे उमेदवार 100% विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत याची मला आपल्या सगळ्यांच्या वतीनं खात्री येते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवसेना दुभंगल्यानंतर मी स्वतः शिवसेनेमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला। आदरणीय शरददादांनी रामभाईंनी मला त्यावेळेला खूप समजावण्याचा प्रयत्न केला। थोड्याशा भावनाविवश होऊन शिवसेनेसोबत राहायचं, जनता त्यांच्या पाठीशी आहे, प्रश्न सुटले जातील अशा प्रकारची वेडी बाबडी अपेक्षा होती। परंतु मागच्या अनेक दिवसामध्ये त्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरलं। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी विचार दिलेला होता आणि तो विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करतायत। मागच्या 3-4 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल गावगाड्यातला हा माणूस मुंबईला जातो काय, रिक्षा चालवतो काय आणि या महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद घेतो काय, हे सगळं होत असताना आपल्या या परिसरामध्ये ज्या वेळेला काही अडचणी निर्माण झाल्या त्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब खाली उतरले। आमच्या परिसरामध्ये जुन्नरच्या पूर्व भागात आमचं पारगाव, कावळ, पिंपरी, पिंपरखेड त्या परिसरामध्ये ज्या वेळेला बिबट्याचे हल्ले झाले, या राज्यातला जबाबदार कुणी माणूस तिथं उपस्थित झाला नाही। सगळ्यात अगोदर जर कोण आला असेल तर या राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब तिथं आले। लोकांचं आसरं पुसण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं, व्यक्तिगत मदत करण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं, या तालुक्याला विकासाच्या माध्यमातून ताकद देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय। आदरणीय शरददादा सोनवणे तालुक्यामध्ये काम करत असताना आपल्या सगळ्यांनी पाहिलंय रात्रीचा दिवस करून लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आहेत। नुसतं सहभागी होत नाही, विकास कामं त्यांनी केलेली आपण पाहिलेली आहेत। अष्टविनायक महामार्ग असेल, बेला जेजुरी महामार्ग असेल, या सगळ्या रस्त्यांची कामं करत असताना गावातील वाडी वस्त्यांवरती प्रत्येक ठिकाणी जाण्याचा रस्ता दादांनी करण्याचं काम केलेलं आहे। शिवसेनेमध्ये खरं तर काल परवा अनेकांनी काही मंडळी ज्यांनी खरं तर शिवसेना संपवण्याचा विडा उचलला अशा मंडळींनी रामभाई आज ते शिवसेनेवरती आता ते निष्ठावान झालेत। ज्या वेळेला शिवसेनेला गरज असते, ज्या वेळेला कार्यकर्त्यांची गरज असते, ही मंडळी गडावर जाऊन बसतात आणि आता त्यांना निष्ठा कळते। दादा मला असं वाटलं होतं की शिवसेनेमध्ये काम करताना प्रामाणिकपणाची दखल घेतली जाईल, शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणाची दखल घेतली जात नाही। आज मला या गोष्टीचा खूप आनंद आहे। ओतूर
शिवसेनेमध्ये म्हणजे मी ज्या शिवसेनेमध्ये काही दिवस भरकटलो होतो त्या शिवसेनेमध्ये, मी ज्या शिवसेनेत राहिलेलो होतो त्या शिवसेनेमध्ये खरं तर प्रामाणिक प्रयत्न केला. अण्णा तुम्ही सगळे साथीला आहेत, बाबूभाऊ अण्णा तुम्ही सांगायचे माऊली आता तिकडे काय राहिलं नाही, पण मी आपला म्हणायचा की सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ, मला कोणाला नाव ठेवायचं नाही. पण ज्या पद्धतीनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सांभाळण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं, पण ती शिवसेना मोडीत काढण्याचं काम किंवा सुपारी नेताजी दादा काही मंडळींनी घेतलेलं होतं आणि ते मला या वाटाघाटीच्या वेळेला दिसलं. दोन्ही शिवसेना एकत्र जर आल्या तर या तालुक्यामध्ये एक वेगळं चित्र राहील. अशा प्रकारची भोळी भाबडी भावना घेऊन मी पक्षाशी बोललो. शरददादांची तयारी होती. शरददादांनी सांगितलं की माऊली काय हरकत नाही, शिवसेनेचा DNA एकच आहे, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा आपला DNA. शरददादा खरं तर खूप मोठी ताकद असताना देखील तयार झाले की मशाल आणि धनुष्यबाण आपण एकत्र जाऊयात. पक्षाला तसं कळवलं, वरून काही पक्षाचे पदाधिकारी आले, तालुका संपर्क प्रमुख. आता ते खूप बोलतायत आपल्या तालुक्यातले, दादांच्या गावचे आहेत, मला त्यांच्यावर टीका नाही करायची बाई. जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख देखील आले, दादांच्या बंगल्यावर मीटिंग झाली. आता ते मला विलन करायला बघतायत, पण शरददादांसमोर मीटिंग झाली, काही गोष्टी ठरल्या. तुम्हाला पटणार नाही, दादांनी मोठ्या मनाने सांगितलं की 3 जागा जिल्हा परिषदेच्या माऊली मशालीवरती तुम्ही लढवा. दादा तयार होते, पण काही मंडळींना पक्षाचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं वाटोळं करायची सुपारी घेतलेली होती. त्यांनी सांगितलं की हे जमणार नाही आणि वेगवेगळ्या माध्यमातून खरं तर हा पक्षच मुळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष चालवायला कोणाकडे दिला? राष्ट्रवादी पक्षाकडे चालवायला दिला. अशा पद्धतीमध्ये कसं आम्ही सहन करू शकतो? आम्ही घड्याळाला मतदान करायचं? आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पाईक आहोत, शिवसैनिक आहोत. आम्ही कदापि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू शकत नाहीत. खरं तर मागच्या वेळेला अनेक शिवसैनिकांनी माझ्या पुढं प्रश्न निर्माण केला होता की दोन्ही वेळेला तुमचं ऐकलं, आता कोणत्याही परिस्थितीमध्ये बरं आदरणीय शरददादांसारखा माणूस मागच्या वेळेला स्पष्टपणाने सांगितलं, या तालुक्यामध्ये जर मशाल असेल तर शरददादा सोनवणे खाली बसेल. पक्षाने खरं तर दखल घ्यायला पाहिजे होती, पण पक्षाने दखल घेतली नाही, कारण पक्ष या तालुक्यामध्ये काही मंडळींना वाढूच द्यायचा नाही. ओतूर गटात मी आज चित्र बघतोय, काय चित्र बघतोय? जी मंडळी आता खूप चॅनल पुढे येत आहेत आणि आपलं मनोगत व्यक्त करतायत, आम्ही किती कडवट आहोत, आम्ही किती निष्ठावान आहोत हे सांगतायत. मला आश्चर्य दादा या गोष्टीचं वाटलं. मी आता स्टेजवर आल्यानंतर खरं तर पाहिलं, सगळी मंडळी आहेत, मला वाटतं एकच माणूस नाही, बाकी सगळ्या ओतूरची शिवसेना व्यासपीठावर येते. त्याचा मला खूप आनंद आहे, कारण ज्या मंडळींनी पक्षाचं वाटोळं केलंय ती मंडळी बाजूला राहिली. आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे दादा, जी बाजूला राहिली त्यांना बाजूलाच ठेवा, नाही तर परत इकडे गोंधळ होईल. मला अभिमान या गोष्टीचा आहे की सगळी शिवसेना, मूळ शिवसेना आज एकनाथ भाईंच्या सोबतीनं मुख्य शिवसेनेमध्ये आलेले, त्याचा आम्हाला अभिमान आहे. तालुक्यामधलं चित्र वेगळं आहे. दादांच्या माध्यमातून या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये 4 नगरपंचायती आणि नगर परिषदा शिवसेनेच्या ताब्यात येण्याचं काम केलंय. आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय रामभाई रेपाळे ठाण मांडून या उत्तर पुणे जिल्ह्यात बसलेले आहेत. एकनाथ भाईंची ताकद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. छोटी छोटी कामं खरं तर आमच्या भगिनी सुनीताताईंनी एक उल्लेख केला, जाणीवपूर्वक जनतेला ते कळायला पाहिजे. शरददादा आपल्यात म्हण आहे, एखाद्याच्या पाठीवर मारा पण पोटावर मारू नका. सुनीताताई बोराडे शिवसेनेमध्ये होत्या, काही मंडळींनी जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम केलं, त्यांच्या पतीला किंवा त्यांच्या कुटुंबावरती अरिष्ट आणण्याचं काम केलं. मी स्वतः त्यांना त्यावेळेला, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होतो, पण मी सुनीताताईंना आणि बोराडे साहेबांना सांगितलं तुम्ही शरददादाकडे जा, हा प्रश्न जर मार्गी लागायचा असेल तर फक्त आणि फक्त शरददादा आणि एकनाथ शिंदे साहेब सोडू शकतात. एका मिनिटामध्ये भाईंनी फोन केला आणि बोराडे कुटुंबाला ताकद देण्याचं काम केलं, उभारी देण्याचं काम केलं. ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने या पूर्व काळामध्ये ज्यांनी आमच्यावर केसेस दाखल केल्यात, शिवसैनिकांना प्रचंड त्रास दिलाय, शिवसैनिकांच्या कुटुंबाला त्रास दिलाय, अशा मंडळींबरोबर काम करणं आम्हाला कदापि शक्य नाही. आणि म्हणून मी स्वतः निर्णय घेतला. आपण पूर्व भागात पाहिलं असेल, प्रत्येक वेळेला शिवसैनिक ताकदीनं पुढे आला, काम केलं, पण शिवसैनिकांना काय मिळालं, पक्षाला काय मिळालं? ज्या पद्धतीनं तुमची ताकद जिथं जिथं आहे तिथं शिवसेनेला तिकीट नाही, शिवसेनेचे शिवसैनिकांना डावलण्याचं काम करण्यात आलं. आणि अशामुळं आमच्या या तालुक्यामध्ये
शिवसेनेचा स्वतः मी तालुका प्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मागच्या 40 वर्षापासून काम केलं. मी स्वतः असेल उपतालुका प्रमुख मंगेश अण्णा काकडे, उपतालुका प्रमुख मोहनभाऊ बांगर, उपतालुका प्रमुख सुनील भाऊ पवार, आमच्या महिला आघाडीच्या नेत्या शोभाताई पाचपुते आणि आमचे सगळे शिवसैनिक, या सगळ्यांनी शिवसेनेमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती विश्वास ठेवून, आदरणीय शरददादांच्या नेतृत्वावर, रामभाईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केलेला आहे. रामभाई आणि शरददादा, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, या तालुक्यातल्या 8ही गटांमध्ये शिवसेनेचा भगवा झंझावात फटकल्याशिवाय राहणार नाही. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. थोड्याच वेळामध्ये बाईंचं या ठिकाणी येणं होतं आहे. मला तुम्हाला विनंती करायची आहे, 8च्या 8 जिल्हा परिषद गटामध्ये 16 पंचायत समितीचे उमेदवार, 8 जिल्हा परिषदेचे उमेदवार, या सगळ्यांना निवडून आणून आदरणीय एकनाथ भाईंची आपल्याला ताकद या महाराष्ट्र राज्यामध्ये वाढवायची आहे. तालुक्यामध्ये आदरणीय आपला जे स्वप्न अपुरं राहिलं या तालुक्याचं, आपल्या तालुक्याला आमदार मिळाला, पण आपल्या तालुक्याला नामदार जर आणायचा असेल तर शरददादांचे हात आपल्याला बळकट करावे लागतील. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्याच्या सगळ्या पंचायत समिती आणि साऱ्याच्या साऱ्या जिल्हा परिषदा निवडून आणणं गरजेचं आहे. खरं तर दादा, तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय, शिवसेनेचं सगळं केडर एकनाथ शिंदे साहेबांना मी जवळून पाहिलंय, अनुभवलंय. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना अगदी खालच्या कार्यकर्त्यापर्यंत ताकद देण्याचं काम खऱ्या अर्थाने सगळी मंडळी करत असतात. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या सुखादुःखात सहभागी होणारे आपली माणसं आदरणीय शरददादा असतील, विकासभाई असतील, रामभाई असतील आणि स्वतः नामदार शिंदे साहेब असतील, सामान्य कुटुंबातील गेलेली माणसं, तुमचं आमचं दुःख यांना कळतं, तुमच्या वेदना कळतात, आमच्या वेदना कळतात. लोकांची दुःख कळून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम ही सगळी मंडळी करतात. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, येत्या 7 तारखेला शिवसेनेच्या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून या तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व अधिकृत उमेदवारांना विजय करा, अशा प्रकारचं आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव. धन्यवाद आदरणीय माऊली शेट्टी. यानंतर मी विनंती करेल, आळे पिंपळवंडी गटाचे